विश्वास हा अशा धरलेल्या गोष्टीविषयीचा भरोसा आणि न दिसणाऱ्या गोष्टींबद्दलची खात्री आहे. विश्वासाबद्दल पूर्वजाविषयी साक्ष देण्यात आली होती. विश्वासाने आपल्याला हे कळते की देवाच्या शब्दाने विश्वासाची रचना झाली आणि ती अशी की जे जे दिसते ते दृश्य वस्तूंपासून झाले नाही. वि वि विश्वासाने हाबिलाने कायनापेक्षा आधी यज्ञ देवाला केला, म्हणून तो नीतिमान आहे अशी साक्ष देण्यात आली आणि ती साक्ष देवाने दानाच्या वेळी दिली. आणि तो मेला असूनही त्याच्या विश्वासाच्या द्वारे अद्यापी बोलतो. हानोखाला मरणाचा अनुभव होऊ नये म्हणून त्याला विश्वासाने लोकांतरी नेण्यात आले. आणि तो सापडला नाही, कारण देवाने त्याला लोकांतरी नेले. लोकांतर होण्यापूर्वी त्याच्याविषयी साक्ष देण्यात आली की तो देवाला संतोषवीत आणि विश्वासाच्या द्वारे त्याला संतोष होणे अशक्य आहे, कारण देवाजवळ जाणाऱ्याने असा विश्वास ठेवला पाहिजे की तो आहे आणि त्याचा शोध झटून करणाऱ्यांना तो प्रतिफळ देणारा आहे. तोपर्यंत जे पाहण्यात आले नव्हते त्याविषयी नोहाला सूचना मिळाली आणि आदरयुक्त भयाने व आपल्या कुटुंबाच्या तारण्यासाठी त्याने विश्वासाने तारू तयार केला आणि त्या विश्वासाने त्याने जगाला दोषी ठरवले. आणि विश्वासाने प्राप्त होणारे नीतिमत्वाचा तो वतनदार झाला. अब्रामाला पाचारण झाल्यावर जे ठिकाण त्याला वतनादाखल मिळणार होते तेथे निघून जाण्यास तो विश्वासाने मान्य झाला आणि आपण कोठे जात आहोत हे ठाऊक नसतानाही तो निघून गेला. परदेशात राहावे त्याप्रमाणे तो वचनदत्त देशात जाऊन विश्वासाने राहिला. त्याच वचनाने सहभागी वारसा इसाक व याकोब यांच्यासोबत डेऱ्यात त्याची वस्ती होती, कारण पाया असलेल्या व देवाने योजलेल्या व बांधलेल्या नगराची तो वाट पाहत होता. वयोमर्यादेपलीकडे असताही साऱ्याला देखील विश्वासाने गर्भधारणेची शक्ती मिळाली, कारण तिने वचन देणाऱ्यास विश्वसनीय मानले आणि त्या एकापासून व त्याही निर्जीव झालेल्यापासून ती संख्येने आकाशातल्या ताऱ्या इतके व समुद्रावरील वारू इतकी अगणित झाली. आणि हे सर्व विश्वासात टिकून मेले. त्यांची वचनानुसार फलप्राप्ती झाली नव्हती. तर त्यांनी ती दुरून पाहिली व तिचा वंदन केला व आपण या पृथ्वीवर परके व प्रवासी आहोत असे म्हणणारे आपण आपल्या स्वतःच्या देशाचा शोध करीत असल्याचे दाखवतो. असे म्हणणाऱ्या ज्या देशातून जे निघाले त्या देशाला उद्देशून असे म्हणणे असते तर त्यांना पुन्हा जाण्याची शक्ती होती. पण आता मान्यता होती. पण आता ते अधिक चांगल्या देशाची म्हणजे स्वर्गीय देशाची उत्कंठा धरतात. म्हणून आपल्याला त्यांचा देव म्हणून घेण्यास देवाला लाज वाटत नाही, कारण देवाने त्यांच्यासाठी नगर तयार केले आहे. अब्रामाने आपल्या परीक्षेच्या वेळेस विश्वासाने इसाकाचा अर्पण केला. ज्याने वचनांचे स्वीकार केले तो आपल्या एकुलता एक पुत्राचं अर्पण करीत होता. त्याला असे सांगितले की जे इसाकाच्या वंशाला त्याचे संतान बनतील. तेव्हा मेलेल्यातून देव उठण्यास सामर्थ्य आहे असे त्यांनी मानले व लक्षणिक अर्थाने तो त्याला परत मिळाला. आणि पुढे होणाऱ्या गोष्टी इसाकाने याकोबाला व एसावाला पुढे होणाऱ्या गोष्टींविषयी विश्वासाने आशीर्वाद दिला. याकोब मरते वेळेस योसेफाच्या प्रत्येक मुलाला विश्वासाने आशीर्वाद दिला व आपल्या काठीच्या टोकावर टेकून देवाला नमन केले. व योसेफ मरते वेळेस इस्रायलाच्या प्रत्येक वंशाचे निघून जाण्याचा उल्लेख विश्वासाने केला व आपल्या आस्थीची आज्ञा केली. मोशे जन्माल्यावर त्याच्या आईवडिलांनी विश्वासाने त्याला 3 महिने लपवून ठेवले, कारण ते मूल सुंदर आहे असे त्यांनी पाहिले. व त्यांना राजाच्या आणण्याची भीती वाटली नाही. मोशे प्रौढ झाल्यावर
फारोच्या कन्येचा पुत्र म्हणून घेण्यास त्याने विश्वासाने नाकारले. फारोच्या कन्येचा त्याने विश्वासाने नाकारले. पापाचे क्षणिक सुख. पापाचे क्षणिक सुख भोगणे त्याच्याऐवजी देवाच्या लोकांबरोबर दुःख सोसणे हे त्याने पसंत करून घेतले. ख्रिस्तार्थीपर्यंत विटंबना सोसणे ही मिसर देशातील धनसंपत्तीपेक्षा अधिक मोठी संपत्ती आहे असे त्यांनी गाणले, कारण त्यांची दृष्टी प्रतिफळावर होती. राजाच्या क्रोधाला न भीता त्याने विश्वासाने मिसर देश सोडला, कारण जे अदृश्य आहे त्याच्याकडे पाहत असल्यासारखा तो धीर धरत होता. त्याने वलांडन सर्व रक्तसिंचनसारखे पवित्र विधी विश्वासाने पाळले, कारण प्रथम जन्मलेला नाश करणाऱ्या त्यांना शिवू नये. जसे कोरड्या भूमीवरून तसे तांबड्या समुद्रातून देखील ते विश्वासाने पार गेले. मिसरी लोक तसे करण्यास पाहत असता ते बुडून गेले. विश्वासाने यरीहोच्या गावाकसाभोवती 7 दिवस फेऱ्या घालण्यात आल्याने ते पडले. 7 दिवस फेऱ्या घालण्यात ते पडले. राहाब कसबीनीने स्नेहभावाने हेरांचा स्वीकार विश्वासाने केला. म्हणून अवज्ञा करण्याबरोबर तिचा नाश झाला नाही. आणि आणखी काय सांगू. गिदोन, बाराक, शमशोन, इफ्ताह, दावीद व शमुवेल व संदेष्टे यांचं वर्णन करू लागलो तर वेळ पुरणार नाही. ते विश्वासाच्या द्वारे राज्य जिंकले, नीतिमत्व आचरले, अभिवचने मिळवली, सिंहाचे तोंड बंद केले, अग्नीची शक्ती नाहीशी केली, ते तलवारीच्या धारेपासून बचावले, ते दुर्बळाचे सबळ झाले, ते लढाईत पराक्रमी झाले व परक्यांची सैन्ये पळवली आणि स्त्रियांना त्यांचे मृत माणसे पुनरुत्थान झालेली असे मिळाली आणि कित्येकांना आपले पुनरुत्थान चांगले व्हावे म्हणून खंडीभर मिळणारी सुटका त्याने न स्वीकारता ते हाल सुचले आणि इतरांनी टवाळ्या व मारहाण ह्यांचा आणि बंधने व कैद ह्यांचाही अनुभव केला. त्यांना दगडमार करण्यात आले, त्यांना मोहपाषाण टाकले, ते करवतीने चिरले, ते तलवारीच्या धारेने मेले. ते मेंढरांची व शेरड्यांची कातडी पांघरून फिरत असत. ते लाचार, पीडित व त्रासलेले असे होते. त्यांना हे जग योग्य नव्हते. ते अरण्यातून, पर्वतांवरून, गुहांतून व जमिनीवरील विवरांतून भटकत राहत असत. ह्या सर्वांबाबत त्यांच्या विश्वासाविषयी चांगली साक्ष देऊन सुद्धा त्यांना अभिवचनानुसार फलप्राप्ती झाली नव्हती. हे सर्व आपणा वाचून पूर्ण होऊ नये म्हणून देवाने जे अधिक चांगले ते आधीच नेमून ठेवले होते. थँक्यू. प्रेज द लॉर्ड. थँक्यू.